हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. सो हा ब्लॉग आहे होळीच्या आदल्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी पौर्णिमा होती त्या दिवशीला. सो मी आंघोळ वगैरे केली. आधी पापड टाकून घेतले. ही कुरडी आहे, रव्याची कुरडही. मी हे सगळे यूट्यूबवर बघूनच केले, हे कुरडी कशी करायची ते. तर तुम्ही पण घर बसल्या करू शकता. मला आवडतात खायला, पण मस्त कुरकुरीत आणि टेस्टी लागतं, त्याच्यामुळे मी करते नेहमीच. आणि मला आवडतं हे, थोडंसंच करते पण करते. त्याच्यानंतर उपवास होता माझा, त्याच्यामुळे मग मी साबुदाण्याची खिचडी बनायचं ठरवलं. तर साबुदाण्याची खिचडी आधी त्या तेलामध्ये मी पापड वगैरे चिप्स वगैरे तळून घेतले, कारण मला साबुदाण्याच्या खिचडीसोबत पापड खायला आवडतं. चिप्स जसं आहे, चिप्स पण मी घरीच बनवते, कारण मला आवडतं. मी थोडंसंच बनवते, 2-3 किलो पण मी बनवते स्वतःच. आणि मग मस्त साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतली. मस्त आधी मी मिरचीचा ठेचा म्हणजे पूर्ण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं, ते बारीक केलं. त्याच्यामुळे काय आहे, जर असे खडे कापून टाकलेले मिरची, त्यांनी तिखटपणा येत नाही साबुदाण्यामध्ये. त्याच्यामुळे मग मी त्याला पूर्ण बारीक करून ठेच्यासारखं त्याच्यामध्ये टाकलं. त्यानंतर आलू कट करूनच टाकले. मला उकडलेले आलू पण आवडतात टाकलेले, पण मला तेवढा मी उकडले नव्हते, त्याच्यामुळे मी वेळेवर कट करूनच टाकले. आणि थोडा गोडनिंबाचा पाला टाकला आहे, मस्त टेस्ट होते त्याने. तुम्ही बघू शकता, मस्त असतं. आलू टाकले, आलू पण मी 2 टाकले. आलू आवडतं मला त्याच्यामध्ये जास्त. आणि शेंगदाणे पण मी थोडे भाजून त्याचे छिलके काढून त्याला पण मस्त ग्राइंड करून घेतलं आहे, बारीक करून घेतले. त्याच्यानंतर मी आलू टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी साबुदाणा टाकला, कारण जर शेंगदाण्याचा कूट आधी टाकला तर ते सगळ्याला लागत नाही, आणि मग साबुदाणा चिकट होतं, त्याच्यामुळे मग तो आवडत नाही. त्याच्यामुळे मी आधी साबुदाणा टाकते, नंतर त्याच्यावरतून शेंगदाण्याचा कूट टाकते, कारण ते मग मिक्स करताना सगळ्याला लागतं, तो मोकळा छान होतो. आणि मीठ टाकून घेतलं. मीठ आधी टाकत नाही, कारण मीठ आधी टाकलं आलूवर तर ते आलूलाच लागतं, त्याच्यामुळे मग ते आलू असे ते थोडे खारट लागतात. त्याच्यामुळे मी सगळं परतून घेतलं, मस्त एकत्र केलं. आणि 2 ते 5 मिनिट मी जास्तीत जास्त त्याच्यावर प्लेट ठेवून मस्त ठेवले. आणि मस्त असं साबुदाणा रेडी झाला आहे. तुम्हाला कोणाकोणाला साबुदाणा खायला आवडतं, कधीही रेडी असलं तर मी खायला तयार राहता, तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. बघू शकता माझं साबुदाणा मस्त दिसतं, डिलिशियस. ओके बाय. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.